सोलापुरातील लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा हिराचंद नेमचंद वाचनालय येथील लोकमान्य टिळक सभागृह इथं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। आमदार सुभाष देशमुख यांची सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। सन 2024-25 सालात बँकेचे दिवंगत संचालक, सभासद, खातेदार आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व सभासद हे बँकेचे मालक असून त्यांनी वेळोवेळी शाखेत जाऊन आपल्याला असलेल्या शंकेचं निरसन करून घ्यावं, वार्षिक सर्वसाधारण सभेला जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहावं, जेणेकरून हा दिवस सभासदांच्या हक्कांचा दिवस असतो। बँकेचे सभासद हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ हा आता सामाजिक उपक्रमात घालवावा। ज्या सभासदांचं भागभांडवल कमी आहे त्यांना भागभांडवल वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। बँकेच्या विविध योजनांमधील बँकेतून 1000 कोटी कर्ज वाटपाचा संकल्प आहे। आई योजनेमार्फत याचा लाभ गावस्तरावर घ्यावा। सोलापूर नावारूपास येण्यासाठी पर्यटन सप्ताह राबवत आहोत, सर्वांनी सहभाग नोंदवावा। सोलापूर जिल्ह्यातील तसंच परजिल्हा आणि राज्यातील लोकांना 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सप्ताहाला निमंत्रण देणं, जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांना, धार्मिक स्थानकांना भेट द्यावी। 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या सप्ताहात जास्तीत जास्त पर्यटकांना निमंत्रण देऊन सहभागी करून घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं। तसंच त्यांनी सभासदांना 7% लाभांश जाहीर केला। अहवाल वर्षात बँकेच्या ठेवी 602 कोटी, कर्ज 415 कोटी, बँकेचा CRAR 17.43%, निव्वळ NPA 2.49%, तर बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला असून निव्वळ नफा 4 कोटी 8 लाख रुपये इतका झालेला आहे। या प्रसंगी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला। 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे, देवानंद चिलवंत, सतीश लामकाने, जॉन चोप्रा, अनंता चव्हाण, प्रल्हाद कांबळे, नरेंद्र काटीकर, निलेश पटेल, जितेंद्र नाईक, सिद्धार्थ सरजे, अशोक सापटणेकर, उज्ज्वला चेळेकर, शीतल कोकाटे, विजय कुलकर्णी, अभिजित टाकळीकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह बायस तसंच बँकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।